जागतिक रंगभूमी दिनाचा औचित्य साधून महापौर रुपाराणी निकम यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांनी आज केशवराव भोसले नाट्यगृहात नटराजाचं पूजन केलं। सध्या नाट्यगृहाच्या छताच आणि रंगमंचाचं काम सुरू आहे। त्याची पाहणी करून येत्या 1 मे पासून नाट्यगृह सुरू होईल असं नियोजन असल्याचं महापौर निकम यांनी सांगितलं। जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून आज महापौर रुपाराणी निकम यांनी महापालिका अधिकारी आणि रंगकर्मींसह केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली। त्यांच्या हस्ते नटराज पूजन आणि रंगमंचाचं पूजन करण्यात आलं। यावेळी नगरसेविका जयश्री चव्हाण, सचिन चव्हाण, कल्पना पाटील, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहराभियंता रमेश मस्कर, सुरेश पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। छत बांधणी आणि रंगमंचाचं काम सुरू असल्याचं ठेकेदारानं सांगितलं। या सर्व कामांची महापौर निकम यांनी पाहणी केली। त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी 1 मे पर्यंत नाट्यगृहाचं काम पूर्ण होईल असं सांगितलं। आज केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणीसुद्धा करण्यात आली। काही त्रुटी आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्यात आलं। खरं तर आश्वासित केलं गेलं होतं की आजच्या दिनी सुरू होईल, परंतु तुम्ही पाहत आहात की केशवराव नाट्यगृह हे छोटं नाही, थोडंसं मोठ्या प्रमाणातलं हे काम आहे, ऐतिहासिक लेवलचं काम आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं व्हावं या अनुषंगाने थोडासा लेट होत आहे। परंतु ॲज अर्ली ॲज पॉसिबल मी आदेशही सगळ्यांना दिलेले आहेत की चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट असं केशवराव नाट्यगृह पुन्हा उभा राहावं म्हणून। या महिन्याच्या एंडपर्यंत होणं थोडं पॉसिबल नाही, परंतु पुढच्या महिन्याच्या एंडपर्यंत मात्र नक्कीच केशवराव नाट्यगृह सुरू होईल। या पाहणीवेळी किरणसिंह चव्हाण, रोहन घोरपडे, सुनील माने, संजय मोहिते, सागर बगाडे, श्रद्धा शुक्ल, सुनील ठाणेकर यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते।